गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आज आपण झिरो लिमिट मधील चॅप्टर नंबर 3ची समरी वाचणार आहोत. बेसिकली या चॅप्टरमध्ये लेखक लेन म्हणतात की कुठलीही समस्या, आपल्या जीवनात जी आलेली समस्या राहते ती बाहेरून आलेली नसते. ती आपल्या अंतर्गत मनात तयार झालेली राहते किंवा पूर्वापार किंवा काही जुन्या आठवणी आहेत, तर त्याच्यामुळे ती जी समस्या आहे ती उद्भवलेली असते, असं लेन म्हणतात. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही आपली आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही आपली आहे, असं लेन म्हणतात. स्वतःची जबाबदारी घेणं म्हणजे स्वतःला दोष देणं नव्हं. ती जबाबदारी घेऊन त्याच्यावरती काम करणं म्हणजे ती जबाबदारी आहे, असं लेन म्हणतात. आपलं ज्या कॉन्शियस माइंड आहे किंवा जे अवचेतन मन आहे, अवचेतन मनामध्ये ज्या काही गोष्टी काही 5, 10, 15, 20 वर्षापूर्वी आपल्या अवचेतन मनामध्ये बसलेल्या असतात, त्या गोष्टीचा पारिपाक किंवा त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे सध्या ज्या समस्या दिसतात त्या आलेल्या असतात, असं लेन म्हणतात. त्यासाठी आणि आपण सारखी गोष्टी आपण ज्या गोष्टी कंटिन्यू रिपीट करत राहतो आणि त्याच पाईलअप करत राहतो, त्याच्यामुळं काय होतं की त्याच गोष्टी, त्याच समस्या आपल्या जीवनात येत राहतात, असं लेन चॅप्टर 3मध्ये म्हणतात. त्यासाठी आपल्याला आपल्या अंतर्मनाची स्वच्छ क्लिनिंग केलं पाहिजे. पूर्ण अगदी झिरो स्टेटवरती तुम्ही तुमच्या अंतर्मनाला घेऊन जायला पाहिजे, असं लेन आपल्या चॅप्टर नंबर 3मध्ये म्हणतात. आठवणी ज्यावेळेस पुसल्या जातात त्यावेळेस नवीन आठवणी ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये भरतो, नवीन आठवणी कुठल्या भरायच्या असतात? आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याच गोष्टी तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये भरायला हव्यात, असं लेखक म्हणतात. म्हणजेच एखादी गोष्ट जर त्यावेळेस आपण ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यावरती काम करायला लागतो, तर आपल्याला एक प्रेरणा भेटते की याच्यासाठी मी जबाबदार आहे. आपण संघर्ष करण्यासाठी नाही, तर शून्य मर्यादांच्या अवस्थेत शांती व स्पष्टतेच्या स्थितीत परतण्यासाठी येणे आहोत. म्हणजे आपण आपल्या शून्य म्हणजे झिरो लिमिट, त्याच्या पुस्तकाचं नावच त्याने झिरो लिमिट दिलेलं आहे, त्या अवस्थेला आपल्याला जायचं आहे. त्यामुळं नियमित क्लिनिंग करत राहा. आपल्या आतील जे अंतर्मन आहे त्याचं नियमित क्लिनिंग करत